ए पायल मी आलो बरं का गावातून. फोन आलोय कोण सासूबाईचा फोन आला. हिचं काय सारखं माय बोला ना. काय जावं बापू बरे आहे का? हा भारी सगळं चाललंय व्यवस्थित. पोरगी माझी पोरगी लय चांगली काय अडचण नाही तिला. आता माझ्याकडे पोरगी आहे म्हणल्यावर काही चांगलं नसेल का तुम्हाला माहिती तसा विषयच नाही काय. बाकी शेतीचं काय चाललंय? शेतीत काय आहे? आहे आता कांदा काढणी चालू झाली. आता बाया बघितल्या ते नाही त्यांना चाललोय आणायला. बरं बरं आहे ना व्यवस्थित सगळं? हा ओके. तुमचं? माझं व्यवस्थित आहे. सासरे बुवांचं कसं आहे? बरे आहेत ते पण बरे आहेत. फोन याच्यासाठी केला होता मी. उद्या सवासनी आहेत ठेवल्यात म्हणलं जरा. म्हणलं माझं काय काम आहे तेव्हा तिथं सवासनीचं? अहो तुम्हाला नाही म्हणलं तायडीला बोलवून घ्यावा, मला जरा हाताखाली मदत बी होईल. आणि कसं आता आमच्या कुलदैवताचं आहे मग तिला बी आशीर्वाद घेता येईल. पाया पडून आलं म्हणजे बरं होईल. अहो काय तुमच्या सारख्या सवासण्या, कोणाचं बारसण कोणाचं काय वाढदिवस. मागच्या वेळेस सासऱ्याला तिकडे जुलाब लागलं तरी पोरगी पाठवली आम्ही. काय तुम्हाला जमत नाही का? 50 वेळा तिनं यायचं का सारखंच? अहो तसं नाही जावं बापू, लाडाची ती. मग कसं बापाला बी वाटतं जरा दुखलं की पोरी माझ्या जवळ असावा, काही शुभ कार्य असो काय असो असं वाटतंय घरातलं माणूस असावा. संसार होऊन द्यायचा का नाही आमचा तुम्हाला? मला सांगा ना तुम्ही स्पष्ट. आता हाय का? आता हे काय बोलणं झालं का जावं बापा? संसार त्यासाठी लग्न लावून दिलं काय पोरीचं आम्ही? अहो मला 2 पोरं आहेत, चांगली लेकरं आहेत 2. हो द्या जरा संसार आमचा. मला काय कळा ना तुम्ही. अहो पण मी 50 वेळा कसं काय फोन कर. अहो संसार काय? कोण बोलते? अहो पण तुमच्या संसार भटक भवाने तू आ? तुला काय माझाच नवरा दिसला का? तो एवढा म्हणतोय मला बायको आहे 2 पोर आहेत आमचा संसार होऊ दे, तरी सारखी सारखी माझ्या नवऱ्याला कुठं का बोलावती? अगं ऐकून तर घे माझं. तुझके तुझा वाटोळ झालं. तुला नवरा असल नसल माहित नाही मला. तू नाही तर तूच मारून टाकला असशील तुझ्या नवऱ्याला. आता माझ्या नवऱ्यावर तुझी नजर काय? हा कोण आहे तू? कुत्री ये तू समोर, तुला दाखवतेच आता मी. फोन करते ठेव फोन, परत फोन नाही करायचा माझ्या नवऱ्याला. सांगते 4 वेळेला फोन करते माझ्या नवऱ्याला. नवरा माझा एवढा भोळा भाबडा. हा अजिबात फोन करायचा नाही. परत सांगून ठेवते तुला. परत फोन नाही करायचा. ठेव जरा. आणि कुठं निघाले तुम्ही? घरात व्हा आता का तिच्याच कडे चालले होते? हा तिने मला रोज फोन करते सकाळ संध्याकाळ. अजिबात जायचं नाही. वा घरात. एक ना मेली तरी अजून तिला बोलवणार नाही मी. हा हे पान फेडले काय माझं? हा झालं तिचा पेट झाला तिकडं. आली जरी दारात ना तर तिला दारात उभी करायची नाही. आणि तुम्हाला मी सांगून ठेवते लय लाड आहे तुमचा. तुम्हाला सारखी पोरगी पाहिजे पोरगी पाहिजे पोरगी पाहिजे. कशाला पाहिजे? अशी पोरगी पाहिजे का? अगं पण झालंय काय नेमकं? काय झालं सांगू का? फोन केला होता मी जावयांना. म्हणलं आता उद्या सवासणी ठेवायच्यात. आता तुम्ही काय म्हणले? आपल्या कुळदैवतीच्या सवासणी पोरीला बी बोलून घे म्हणलं होतं का नाही तुम्ही? म्हणून मी तिला फोन केला. जाय बापूनी उचलला. मी सांगत होते अहो पाठवून द्या त्याला. जाय बापू म्हणतात कशाला पाठवता? बरं त्याचं तर जाऊ द्या. जाय बापू तर जाय बापू. हा पोरीने फोन घेतला ना मरणाची मला बडबड केली. शांत हो, लय गरम नको हो. बीपी वाढेल तुझा. ती म्हणली काय मला? आमच्या संसारात कशाला ढवाढव करती टवळेन काय 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 बोलली मला. झाला असं दोघांचा नवरा बायकोचा काढला असं तुझ्यावर राग. आपण असं राग काढायचा असतं का? मला जमणार नाही. तुमची लाडाची असं मी तिला लाड खपून घेणार नाही. मी तिला दारात सुद्धा उभा करणार नाही आता आली तर. एकुलती एकच आहे ना? मग काय डोक्यावर घेऊन नाचू काय? तिला एकुलते एक. तुम्ही नाचा मी नाही नाचायची. काय झालं? काय झालंय? ठोय 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 मग आमच्या घरात चालले तुमच्या दारात येऊन करायला लागले का ठोय ठोय? पण मला तिकडे ऐकाय आलं म्हणलं काय कान झालं बंद बुवा? करून घ्यायचे मग कानात बोळे घालायचे. लय आवाज येत असं तिथं काय घ्यायचं? तुम्हाला कोणी आणलं का? हा आणलं? कुणाची ऐपत आहे का? हिंमत आहे का हाणायची? सध्या जरा मामला गरम आहे जरा. मिरची जास्त खाते आली. नाही मिरची नाही. काय झालं पोरीने आता झाला असं तिकडे काहीतरी. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला आमच्या घरातलं करायचंय काय? नाक खुपसायचं नाही आमच्या घरामध्ये. आपल्या आपल्या घरातलं बघायचं. अहो, वहिनी, पण निघा. सांगा ना राव. ते आम्ही ना आमच्यात बघू. तुम्हाला निघा निघा तुम्ही. आम्ही आमचं बघू आमच्या घरात काय चाललंय. ऐका ना कसं होतं एखाद्याला दुःख झालं ना ती तिसऱ्या माणसापाशी फोडायचं होत दोघात मिठाना तुमच्या. नाही आमच्यात आम्ही फोडू. आम्ही आमचं बघू. आमच्या घरातले आम्ही बघू काय करायचंय ते. बरं जाऊ दे. ती म्हणते ना जाऊ दे. सध्या मामला गरम आहे जातो. अरे एवढी बाई गरम म्हणजे मोकार आहे काय ती? अहो, पण तुला म्हणलं होतं त्या बाईपाशी नको थांबत जाऊ. तुला काय पडलं होतं कवा ना कवा कळत येते त्या गोष्टी. कोणत्या बाई? ए, अरे ठीक आहे काय बोलतो मी काय नाही, एवढं नाही, नाही. तुम्ही ना असं करा. कोणत्या बाईपाशी? म्हणजे मग कशावर चाललंय? कशावर बाई कोणती ती सांगा आधी मला. गावात तुम्ही जातो. बसले, उठा उठा
लय शांत बसले. उठा, कोणती माहिती मला आधी अगं सांगा. तसं हा? काही नाही त्याला वहिनी 70 बाऱ्या सांगितलं नको काय मोकर उद्योग वाढीत जाऊ. आज ना उद्या वहिनीला कळणच. काय चाललंय तुमचं? अगं या वयामध्ये काय फेरं करायला लागले तुम्ही? हा? गे, आता तुला काय सांग पण तुला काय करायचं होतं तिथे थांबून? टाकलीच ना गाडी आता काढीला काय मग त्याच्यावरच चाललंय ना. नाही, नाही, आता नाही, बरं कोणती पेटलं बाई की मला- अजून आमच्या मला पेटून सांगा दिली तिथे पाहिजे. कोणती बाई आहे? कोणत्या बाई संग बोलते ते? माझ्या पोरीने तर पोरी माझा पार काय पान उतारा केलाय. तुम्ही माझी इज्जत सगळी चवटार मांडा, काही ठेवू नका. म्हणजे त्या बाईची पोरगी बोलली का तुम्हाला काय नाही, माझी पोरगी त्या बाईच्या पोरीला खायला बोलायला लावलं होतं काय बाबा आमचं जातो गावात उद्योग वाढीत बसतो कुंकडची कुंकड. अहो तुमचे मित्र बी असे कसे उलट्या खोपडीचे आहेत? यांना बोललेलं कळलं आणि काय कळना. तात्या या वहिनीच काय मला अगं, 2 शब्द इकडचे तिकडे एक सांगू का तुला? कळणार काय मला सांग. तुला एक सांगू का नीट सांगा तू काय ना खरं खरं थोडी सांगा. स्वतःची बुद्धी वापरीत जात जा. का? का म्हणजे आता ते आलं त्यांनी लगेच काडी ओढून टाकली म्हणजे तू लगेच करायला नाही, लागली. नाही, तर ते काय येडे आहेत? आणि मी काय खोटं बोललोय तेव्हा? थांबा ना. हा? गावात कोण चांगलं म्हणतं का त्याला? हा? म्हणतं का म्हणजे चांगलं? खोटं कशाला सांग? खोटं काय आमच्या घरात वहिनी भांडणं आले तुम्ही? मला गावात बाया माणसं तरी वाईट म्हणतात का? तुम्ही भांडणं लावायला आले का आमच्यात? आपण नसलं खरं लागत तर मग आपली माघारी. मला तरी काय आहो गेलो खरं बोलून 2 हे शब्द. बघा, मला तरी काय- पोरीने माझं डोकं खाल्लंय. बरं. तुम्ही माझं डोकं खाऊ नका, नाही तर मी ढोंडाच घालेन डोक्यामध्ये अगं, तुमच्या. शांत हो, शांत हो. बीपी वाढून घ्यायची का तुला? म्हणजे दवाखान्यात परत पैसे घालायचे का? मला एक बरोबर सांगा मी. ना झालंय काय नेमकं? विचारा त्यांनाच, त्यांच्या लाडक्या सांग पोरीने ना काय तू दिलं तरी. ते. काय झालं? नाही तर मी अजून बी सांगन काही बी मग पुढचं. काय? अरे गप्पा, अरे बाबा, अरे गप्पा, गप्पा, सांगतो ना मी. मग सांग. काय झालं आता हिने फोन लावला असन पोरीला. आता त्यांचं नवरा बायकोचं काय झालं असन किंवा बरं. काही नसन झालं. हा. आता ही म्हणते की पोरीने मला शिवे दिला. आता मला मी तर ऐकलं नाही. सख्या पुरीने अहो, मग बरं. काय अरे काय हिच्या? काय वजन तुमचं सख्खी पोर शेती ती आणि काय काय म्हणली ती मला सांगा बरं. हा म्हणजे आता ते सगळं तुम्हाला सांगू सांगायचं का काय तुला? म्हणली ती? सगळं सांगायचं का? सांगितलं थोडं- ना. सांगायचं मला. बोलली तेवढं सांगितलं ना, बाद झालं. दुसऱ्यांच्या पोरीला सांगायचं संसारात कष्ट कमी केले का? बघू आणि आम्ही. तुम्हाला शेती बरं, बरं, बस, बरं, बस. बाद झालं. बस. हा, निघा आता. अजून काय सांगू? नाही, काय काही नाही, नाही, निघा. काही नाही. तुझं निघा. वजन वाढायची आणि नाही रे बाबा तुझा. हा, निघा. जा. आला मोठा शहाणा सांगायला. आणि तू पण जरा समजून घेत जा ना. लोकांनी काही सांगितलं म्हणजे लगेच माझ्यावर चढायचं का? तुम्हाला कळत नाही का घरातल्या गोष्टी कशाला बाहेरच्या लोकांना अच्छा, सांगता? ठीक आहे. ते माणूस कसा आहे माहित नाही का? 4 चौघात करण आता. आता करणार तर आहेच. आता त्याला काय कोण ही करणार आहे का? हे असले मित्र ठेवायचे नाही बरं का, सांगून ठेवते. तंगड तोडून हातात दे, अगं, तुमचं बी आता आणि त्यांचं बी. मला बस थोडं निवांत बस. आणि लय ना अशी हाई होत नको जात जाऊ. पोरीने शिवे दिल्यात ना, गावातल्यांनी तर नाही दिल्या. काय बहिणी राव, काही तो आला का परत? आयला, तुम्हाला सख्खी पोर शेतात का ना कर. निघा, अहो, चप्पल काढा, नाही, चप्पल. नाही, काठी आण, काठी. अहो, निघा ना. चपला तिकडे पोरीला निघा ना. काढायची. निघा. पुढे काढीता. आयला, काय आलं. जेवण देऊ रे तुम्हाला. लयच बिन लाजा रे. जीव हा? द्या, दोघं बी. बघू आम्ही काय करायचं, तुम्ही नका सांगू. बिन लाजा आणि लगेच माघारी आलाय. तात्या हो, हो. गावात चला काय झालं म्हातारी नेमकं नाही या. काय रडली काय नाही. वयामानानुसार होत नको म्हणत आता. होती, उद्योग करू नका. ते काय झालं माहितीये का? घरातलं झाले थोडं, बाहेरच पडले कोड. तुमचा आवाज चालला का गावातून अहो, कानात बोळ घालून घ्या. आमच्या घरात आम्ही वरडू नाही तर काय बी करू. तुम्ही मोकार आमचं घर आम्ही काय बी करू. आता काय उद्योग केला काय नाही आज घरच मॅटर आहे, बाहेरचं नाही काही. गावातून नाही? नाही नाही गावातलं नाही. जा जा जा. माझं जाऊ वहिनी. हा जा. सध्या काय आहे, गरम तो मामला आहे आधीच तिच्याने माझं लय आमचा. डोकं खाल्लंय. किती करतो होय? हा, त्यांनी जर लय डोकं खाल्लं, तुम्ही जर आता काही विषय काढला ना, मी खरंच डोक्यात दगड घालीन तुमच्या. मग नाही नाही हे, जा. आणि मी काय केलं उलट चांगलं विचार आलोय तुमचं नाही, दुखावर. नाही. मी थोडं मिनिट चोळा आलोय बरोबर आहे. जाईन की जे तुम्ही चहा घेऊन गोडीत जाईन. नाही नाही नको आणि गोडीत आमच्याकडे पाठवा. चहा नाही. सुपर मध्ये गेला. तू जा ना बाबा. ऐक काय ना माणूस सध्या आहे? गरम मामला आहे. काय आहे, लय अवघड खेळ आहे हे हे गावचा. तुमचे मित्र. माझी आली का एखादी मैत्रीण तुमच्या जवळ? आली का विचारपूस करायला? पण तुमच्या त्या मित्रांना लयच चांबळ चौकशा. ऐक ना कुत्र का मुत्र ते तसले हे ऐक कशाला काय माहिती मित्र फित्र. ऐक ना खरी नाही एखादी मैत्रीण पाठीत जा ना बोलायला चालायला म्हणजे मी चाबरी नाहीये आणि माझ्या मैत्रिणी चाबऱ्या नाही तुमच्या मित्रांसारख्या. हा, संसारिक आहेत. परमा पुरुषाला बोलत नाही ना, अशा घरात घुसत नाही, बोलत नाही. म्हणजे आता तुला वाटतं का तुझा नवरा वाईट आहे म्हणून? आता सांगायला ना तुमचं गुणगान असे उधळायला लागलेत ना. अगं तसं नाही. आता मित्रच त्या पद्धतीचे आहेत, काय करणार आहे? येतेत काडी टाकून जातात आणि तू पण त्याला धरून बसती. तुमच्या जवळ असते
हाकता मुक्ता खाता पिता सांगत असतात. मग तुमची रेग ना रेग त्यांना माहितीये, कशाला खोटं सांगतील मला? गडी माणसं आहेत, होतच असतंय, चालूच असतंय. काही गोष्टी घ्यायच्या असतात, काही गोष्टी सोडून द्यायच्या बरं असतात. झालं तुमचं लय लांबण लागले बरं का. तुम्हाला किती सांगितलं आणि किती काय केलं ना, तर तुमच्या डोक्यात बसायचं नाही. एकट्याच्या पोरीन डोकं खाल्लं, अजून तुम्ही माझ्या डोक्यात किडे कालवा. किडे कालवा. चल काय उशीर झालाय. ध्यान कुठं चाललंय? कुठं म्हणजे आईने मला आधीच सांगितलं होतं. चालली का आईकडे सवाष्णी. तोंड घेऊन? काय ते आईन काय ते, मला तर लग्न केल्यावानी सुद्धा वाटत 2-3 वर्ष झाल्यात, पण असं 1.5 वर्ष तिकडेच काढलंय. अहो आता उद्या सवाष्णी आहेत, जरा तिला मदतीला नको का जायला? तू काय बामन बिमन आहे का सवासणी का? तू काय तिथं मंत्र करणार आहे काय? बाकीच्या बाया असतात की हा. अहो मंत्र नाही करणार, तिला स्वयंपाकात नको का मदत? एकटी काय काय करणार ती? एवढ्या 7 असतात सवाष्णी. हा मग साप तिथं काय त्या गावात भेटत नाही का? तू जाणं गरजेचं आहे का? अहो तुम्हाला मी काय म्हणते, जरा आहे का डोक्यात घुसतंय का नाही घुसते? कांदा 7 काढा. सवाष्णी तिला गावात भेटतील, कांदा पण तिला मदत करायला नाही ना कोण. नाही 7 ना. बायकांचा स्वयंपाक ती एकटी करेल का? राहा चांगलं, बावकी बिवकी चांगलं राहा. तू जाऊ नको ऐकत. कुठे चालली? काही नाही, आईकडे चालले. का अगं ते उद्या सवाष्णी आहेत ना, याला त्याच्यामुळे सांगितलं. म्हटलं आईला जरा मदत करायला जावं. तर यांचं ते तुझ्या आईला काही गावात सवाष्णी भेटणार नाही का ना, असं नाही का न तसं नाही का? आता आईला होत नाही एवढ्या बायांचं, एवढ्या माणसांचं आठवड्यातून 4 स्वयंपाक. दिवस जाते तिकडे तरी होत नाही आईला काय होत नाही असं. मदतीला आणि बघा- जायला पाहिजे. मग मी तेच म्हणते. आणि मी एकुलती एक आहे, मला जर भाऊ असता, बहीण असती, कोणी असतं तिला मदतीला, मग कशाला गेले असते मी? नाही, नाही, आमचं- एकटीच आहे म्हणूनच जाते ना. आमच्या बापाला लयत ना पोरं बिर अशी नाही का, डास नव्हेत ना. तू एकटीचे अख्ख्या महाराष्ट्रात. तिला तू एक काम कर, जर आपलं कांदा काढायचं पडलं ते बायांच्या मागे निदान राशी नको मी जाऊ तुम्हाला नका. पहिल्यांदाच सांगितलं होतं, मला आहे ना शेतातलं अजिबात जमायचं नाही. कांदे बिंदे ते तुमचं तुम्ही बघा, मला नका सांगू. तो मोठा पुरस्कार मिळाला शेती करून. आता शेती बघ कर ना, गप्प बसा तुम्ही. मला आहे ना कायम जायचं असलं ना आईकडे, ह्यांची नुसती मध्ये ना वस 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 कायम तोंडमध्ये घालणार. तुम्ही 2 मिनिटं तुम्ही ऐका. ही जर आठवड्यातून 3 वेळा जात असेल तर कसं काय बरोबर आहे, करायचं? पण अशा टायमाला सवासणीला जायला पाहिजे. मग पण तेच- तू सारखी का जात असते ग? अगं कुठे सारखी सारखी जाते मी? आता बरं तू 2 ऐक, दिवसाला आणि 4 दिवसाला जाते. अरे असा कुठे इतिहास नाही की बाबा सवासणीला लेकीने गेलं पाहिजे. कोणी सांगितलं हिला? अहो तुम्हाला मी काय म्हणते, मदतीला चालले मी आईला, तरी नको नाहीच मदत- का डोक्यात माझी घुसत? मदत करा करते मग, तू. नको म्हणते ना, मग कशाला जाते? हिला नाही, सांगतोय मला मी, पाया जायचंय, पडतो मला तुझ्या, काही जाऊ माहिती नको नका नाही. तू. ऐकत जा. मला काही माहित नाही, सरक चप्पल दे. नाही त्याच्या आईवरच पडलेली आहे पोरगी. आली न चप्पल घातली. अगं घातली होती पाय. हा घातली होती पाय भासतात. मी चालले, मला काही सांगायचं नाही आणि मला घ्यायला यायचं, कळलं? मी येऊ काय तुला? आता जशी चालली ना तशी ये वाघारी. मी काही येणार नाही. मला पाण्याशिवाय घ्यायला मार. यायचं तुम्ही. इथं पेट्रोल करण्यापेक्षा कशाला जाते? मिळाला 5 काय रुपये. तुझं? आधीच ते नको म्हणताय, तू येऊन आता कशाला जाती? हा मग काय कोण ती काय वाईट सांगते का? तुम्हाला तिचं ऐकायचंय का आता? अरे तू चांगलं. जा ना ग, कशाला? तुला मी सांगितलंय ना. जाऊ दे बाई, काय ते करायचं ते येऊन कर. आधीच एक तर ते जा, जा. मला नको म्हणतात आणि तू येऊन हे असे शेजार पाजारचे येतात मध्ये मध्ये तुमचे कान भरायला, त्याच्यामुळे तुम्हाला नाही कळत. नाही तू ना आता जा आणि तू कायमची तिकडेच राहा बाबा. तुला आहे ना नाही तर एक काम कर, तुला जवळ राहाय तोवर राहा. मग ती फोनवरची डुचकी आणायची का तुम्हाला घरी? हा मग आता काय करू मी? आता इकडेच राहा म्हणताय. तुझ्या पुढे ना आपला हात पाय टेकलं, तुला जायचं असलं तू जा आणि परत काय घरी येऊन मग चाललेच आता खरंच येणार नाही. आणा जी फोनवर होती ना तिलाच घेऊन या आणि बसवा बोखंडी तुमच्या. चालले मी. लोखंडी बसवा. अरे थांबते पाहिजे इकडे 2 मिनिटं. ये ना जा तू पण ये इकडे. आता काय आहे? ले पैसे घेऊन आहेत का पैसे तुझ्याकडे? नाही द्या. अरे तुला अक्कल आहे का? जाऊ नको तिथे ना. अरे बेकार होईन. इतकी घाण तोंड त्या सासरवाडीच्यांची आणि तुझं बी तोंड असेल मग कळन तुला कसं काय. आणि तुमच्या घरच्यांची तोंड चांगली आहेत का? तुझ्या परत पाया पडू का पाया. तू जाऊ नको. तुझं आहे ना इतकी बेकार होईन ना की तोंड दाखवायला की नाही राहायची इथं अहो, पण 4 लोकांच्यात. अहो पण असं काय झालंय? पर जाऊ नको करताय. आता काय सांगू इथं तुला? काय खाय वाचून मरायला लागले का? तुम्ही करून ठेवले. चल. अहो काय झालं? काय झालंय तुला? काय करायचं? जाऊ नको तू. फक्त एवढं सांगतोय तुला मी. मला काही माहिती नाही. मला आहे ना जायचंय. तुम्ही आहे ना सारखं काहीतरी कुरघोडी काढू नका बरं का. मी तुम्हाला सांगते. अरे, येडे सारखं राखा. जाऊ नको चालवलंय. अरे तू सांग जा. तू हो दे काशी. तुला मी सांगतोय जाऊ नको का? तू ऐकत जा. काय भानगड केली काय माहिती ह्या माणसाने. अरे पण तू मी तुम्हाला सांगते, मी चालले. परवा मला घ्यायला यायचं. उद्या तुला मी नाही आले सवाल तो पण संध्याकाळीच नको फोन करू मला. का नाही करणार? नाही करणार. तू अजून एकदा विचार कर. अहो विचार चल, काय चल. करायचंय जा, स्वतःच्या चल. जाऊ नाही, आईचा? तसं नाही अहो, करावं. नको मला नाही नाही, माहिती. थांब. मला जायचं. अहो, येडे काय तू? काय चालवलंय
काय तू काय तुम्ही इतका बार उठन तिथं बेकार होईन. चल तू घरात का मला. बरं? आणि माझं किती इथं हलवा त्यानं तुला कळतंय का काय? अहो आता करून ठेवलंय ना खायला तुम्हाला. जा चल काय काशी तू येड. आता याचा कार्यक्रम असा घाण लागेल ना समजाय. आई ए आई थांब तिथंच. अजिबात दाराची पायरी चढायची नाही तू. तुझी हिंमत कशी झाली का घरात यायची परत? लाज वाटली नाही तुला? हा पोट भरलं नाही तुझं? अगं एवढा पान उतारा करून तुझं पोट भरलं नाही? तुझी आता तुला हिंमत लाज कशी लागते झाली? काय शरम तुला मी हीच शिकवलं का मी आईला चिवे देते का तू हा जाऊ दे तुमच्या वराडनं तुमच्या जवळ ठेवा. तू पहिली निघती. निघ तू इथून. अजिबात थांबायचं नाही. अगं ऐक पण तू पहिलं निघ. हा लाज वाटली नाही तुला? अगं जन्म द्याच्या आईवर असले घाणेरडे आरोप करायला तुझी जीभ कशी झडली नाही? हा असं आले ऐकलं पाहुणे तर- माझ्या घरी जाय तिकडच जाय कर तुझा आपण मी केलंय काय असं? वा केलंय काय? सगळं करायचं सारसूपणाचा आहो नाही तर मी केलंय काय? हा अगं एवढा नवरा तुला हे झालंय काय? आई बापाचा पर तुला टिटकारा आलाय? अहो पण तुम्ही दोघं मला एवढे बोलतायत, मी केलंय काय अगं आई? हटके देईन आता जर मला काय बोललीस तर. लाज वाटत नाही? अगं मला कुत्री म्हणती, मला सटवी म्हणती, मला हे म्हणती. अगं तुला लाज कशी वाटली नाही घालून असं बोलायला? हा जीभ कशी झडली नाही तुझी? अगं पण मी कधी तुला बोलले? बघा बघा किती खोटं बोलते अजून. बोलून चोरून म्हणते की मी काय बोलले असा फटका लागेल ना. अहो बाबा मी खरंच नाही बोलले आईला असं. मी कशाला आईला बोलेल? तुझ्या नवऱ्याला मी काल फोन केला तुला होता. नवऱ्याने नाही सांगितलं का तुला हा बोलली नाही? तुझ्या नवऱ्याला म्हणलं जावे बापू उद्या आमच्या कुलदैवतीच्या सवासनी आहे. हा तर पायलला पाठवून द्या. तिला पाया बी पडणं होईल आणि मला हातभार बी होईल सवासनीला. हा तुझ्यामुळे नाही ती बोलली मला ती. आणि तू काय शिव्या दिल्या मला? टवळे सटवे कुत्रे माझ्या नवऱ्याच्या मागे लागलीस काय? हा ही तुझी बोलण्याची पद्धत आहे? अगं तुम्ही माझं काय डोकं मजबान खाऊ करते नका. राव तुम्ही तुम्ही? माझं डोकं खाऊ नका. माझं डोकं लय सटकलेलं आहे. ठीक आहे हा तू जा बरं आज सकाळी ना माझा पारा चढलेला आहे का अरे पुढे आईला शेद्या लाज वाटायला पाहिजे होती थोडीफार. अहो मी कधी दिल्या शिव्या? अरे जेलमध्ये लाय तुला आणि खुशाला आईला शेदी ती अहो, तू- सोन्यासारखा बाप अहो तुम्हाला सोन्यासारखी आई. अहो तुम्हाला वाटतं का मी आईला शिव्या आणि काय दिली? काय म्हणली काय काय म्हणले? वाटाय पाहिजे होती रे. काय गडबड चालली रे तात्या? ये खाली ये जर इकडे दारात उभा राहून काय चाललंय वहिनी? विचारा ना विचारा. अहो हिला पैदा करून जन्म देऊन लहानाची मोठी केलं, शिकवलं, लग्न केलं. आता नवऱ्याच्या बाजूनी मला नाही तशी बोलती. आणि वहिनी हा, काय- नाही, काय नाही, काय मी शेती काहीच तुम्हाला? नाही- काहीच नाही केलं मी. तुम्ही कशाला उगाच हा, दिल्या. इथे थांबा ना तुम्ही. नेमकी झालंय काय वहिनी? काय नाही, अहो हे बघा प्रॉब्लेम आहे ना की उद्या आमच्या सवासने हा तर तिने काय केलं जावायच्या फोनवर फोन करून मग पुरीला बोलून घेऊ मदतीला थोडंफार हा 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 आणि हिने नाही ती शिवे दिल्या ना तिला. अहो नाही दिलं ना पण मला यांनी सांगितलंच नाही तुझा फोन आलेला. अगं बाई पण तू मला बोललीस ना. बोललीस मला तू फोनवर. म्हणजे चांगली बोलली बाई. माझं पूर्ण आयुष्यभराचं पांग फेडलंस तू जन्म दिलेलं. एवढी बोलली तू मला. मला तर काहीच कळलं ना भाऊ. तिथे मला एक सांग तुझ्या नवऱ्याला फोन बिन आलता का? एका बाईचा फोन आला होता हा. आणि ती यांना म्हणत होती का मला भेटायला ये म्हणून. आणि मग हे तिला सांगत होते मी नाही येणार आणि मला 2 पोरं आहेत कशाला माझ्या ती बाई संसाराचं मीच वाट- आहे. ती बाई मीच होते. मी सांगत होते पोरीला द्या अरे, पाठवून. काय दिदीला काय गैरसमज करून घेतलाय तो विचारायचं कोण बोलतय काय होतंय याच्या ना काय म्हणणं तुमचं? अहो पण मी ऐकलं तेव्हा ते काय अहो, म्हणत पण हे होते गोष्ट आहे तू बिनधास्त. कशाला तिची माझ्या तर काय नादी चुकी आहे? लागती. हे उठल्या पडे आई तिला 3 दिवसाला बोलून घेते. 3 वर्ष झाले लग्नाला. 2 पोरं झाले. त्या पोरांना सगळं ताळमेळ नाही. आता तुम्हाला काय लाज वाटायला पाहिजे थोड्याफार. ना ना आईची माय काय आईची ती माय आहे ती? ऐका तेल वाटायचं काम करू काय नका. म्हणायचं? सवासनी होत्या आमच्या कुलदैवताच्या. बाप म्हणला पोरीला बोलून घे म्हणून मी बोलून घेतले. का आम्ही काय घरी ठेवायला तिला कधी लग्न बोला लावले तुमची का? पोरगी तुमच्या दारात आहे. आता सवासनी मागच्या 3 दिवसापूर्वी पोरगी इथंच होती. मग काय घरातले कार्य आता आम्हाला कोण आहे का तिच्याशिवाय? अहो मग नाही कोण आहे लाकडं का? इथं शेजारी पाजारी बोला ना जर 3 दिवसाला जर समजा ए, पोरगी बाहेर आहे, बोलवायची ए, बाहेर. यार, मला माहिती अरे, तू अगं, कोणत्या मला माहित पद्धतीने नव्हतं ग, तू आम्हाला प्रेम त्याच्या आहे. लेकरं तुझ्या नाही, नवऱ्याला पोरगी विचार. आहे, पोरगी. मला खरंच नव्हतं माहिती आम्ही तू आहे. 2-3 पोरं नाहीत आम्हाला. मग घ्या असा कुठं करून कशा मग आता काय पोरीची झाली त्या पोरीनेच मग शेकायला नाही, थांबा जरा 1 मिनिट थांबा. जावई आला ना आता जावई मी थांबा या जावायला विचारा त्याचे लागलं. त्याला विचारा ना. या याला जरा इकडं. तुम्हाला बी खबरच होती काय? काय चाललंय सासरे बाबा? काय नाही एकदम म्हणजे बरं मी काय म्हणतो
ज्यावेळेस तुमच्या सासूचा फोन आलता त्यावेळेस तुम्ही सांगितलं नाही का तिला की तुझ्या आईचा फोन आहे म्हणून? काही मी बोलत होतो, मी सविस्तर बोलत होतो का नाही, व्यवस्थित बोलत होतो. तिने काय केलं, घरातून आली आणि फोन हिसकून घेतला कुत्र्यावानी वाचाकला दरवेळेस प्रमाणे, आहे का नाही. आणि माझं तर तसं हालच आहे तिथं, काय कोणा संग बोलू नाही जात. ते म्हणले कोणच्या भटक भवानीचा फोन आहे, कोत्री नासकी. तुम्हाला सांगायचं तुझ्या आईचा फोन आहे का? तोंडाला कुलूप पडलं होतं तुमच्या, शिवलं होतं असं दाबणीने तोंड तुमचं. अगं पण आता फोन हिसकून घेतले होते कसं बोलणार? ऐकून घेतलं नाही पाहिजे. नाही नाही, तुम्ही आहे ना, नाही नाही, ते बरोबर असं बोलले शेवटचं वाक्य. कशाला थांबा जरा, कशाला माझ्या संसाराचं वाटोळं करता, मला 2 पोरं आहेत, माझ्या नादी लागू नका असं बरं म्हणल्यावर ऐक ना मग, ते काय चुकीचं बोललंय? वाटोळं करतोय. नाही, नाही, आपण ते बोलतोय, कोणचा माणूस असंच बोलणार काय माय वाटोळ करता? ना पोरीस तरी काय चुकी आहे राव? मग मला वाटलं कोणीतरी ही वहिनी बाईचं- तरी वाट्याला येऊन देते का? तुम्ही शांत इतकी बसा. वाटला दान कोणी? तुमची पोरगी फोन आला की तिला वाटतं माझं कुठंतरी लपडची, ही ज्या माझ्या मित्र परिवाराला शिवाय देते ही. म्हणजे मग आता मी आता जगायचं कसं? खोटं बोलू नका, तुम्हाला सांगते मी. तुम्ही राहता काय कुठला विषय कुठं काढू नका जाय बापू. तुम्हाला चांगलं माहित होतं माझा फोन आहे म्हणून, तुम्ही चुकलात. तिला सांगायचं होतं की आमचा फोन आहे म्हणून, का नाही सांगितलं? तिने ऐकून तर घ्यायला वहिनी, पाहिजे राव. काय माझं तुमचं बरोबर आहे, जावायचं बरोबर आहे, पुरीचं बरोबर आहे. ना मला एक सांगा, जर पुरीने नवऱ्याला टाइम जर दिला तर ना विचारलं तर ना फोन कोणाचा आहे? हा? अहो पण त्या डायरेक्ट तुम्ही फोन ही सगळ्या नाही राटा चालू केलाय, कोण आहे न काय नाही, घेणं ना देणं आईलाच बोलवलं. लावले, मग त्याला काय करणार आहे? आणि काय तुम्ही बोलत हसा आहे? हसा, चांगला हसा. दात पाडायला पाहिजे तुमचे. चाललेले अरे मग आमचं काय चुकत निघा. अरे निघा चला, मग निघा, तुम्ही. निघा. चला. निघा. ए, चल. तसं नाही काय विषय. इथं आणि काय जावयांना घ्या जरा. आणि आणि तुम्हाला सांगता येत नाही का तुम्ही मला का नाही सांगितलं? आलोच का परत? एक काम करी जा, तू शहाणा सुद्धा याच्यात यांना जरा नीट सांग त्या वहिनीला. आम्हाला इकडे दोन मिनिटं याला. जाऊ नका घरात. वेड्यावाकडं करीत अहो जाऊ. कसले पटतो. अरे मी एक सांगतो तात्या, याच्यात एकच पर्याय आहे बरं का, तुम्हाला मा ऐकत असतो. हिला काय तुम्ही तीनदा बोलू नका, कायला बोलता रे? करू नका. अरे बाबा आम्हाला वाटतं का की आमच्या तुम्हाला पोरीचा ऐका. संसार बरं, खराब व्हावा ऐका. म्हणून? संशय काय होऊन घेतो ती काय होऊन आता संशय ती घेतो? काय झालं, जावायचं थोडं जावायनी सांगायला पाहिजे होतं अगं तुझ्या आईचा फोन आहे. आठवड्यातून 3 वेळा ती तुम्ही सांगा येते का नाही. बरं काय हा, आम्हाला? बरं ठीक आहे. काय तुमचं- संबंध आहे? ऐका ऐका, जावाय माझा ऐका. संशय घेते ना, हा, संशय मग? घेते. हा. आम्हाला सांगितलं कधी तुम्ही? आमच्या कानावर घालायचं होतं का नाही? कशाला तू संशय सांगू? का मला घेते? सांगा ना. नका. आणि मला माझा संसार नाही मला एक वाढत. म्हणायचं. तुम्हाला जर माझा संसार वाढत असेल तर ठीक आहे, मी माझा अहो मी का तुला संशय हे घेऊन आहे? शिकवलं का मी? तुमची पोरगी जर 3 दिवसाला माहेर कोण वळत सोडून असेल तर सारखं किती बाहेर दिवस- जातात, बाहेर जातात. हो, तेल घाले, हा. तेल घाले, आपल्या घरी जावा. लोकांच्या संसारात नका मला काय घालू. म्हणायचं, तुमच्या सवाशणी होत्या ना, आमच्या दोघांच्या बायका मोकळ्याच होत्या ना, राव स्वयंपाकाला आल्या असत्या. काय पडले तुम्ही त्रास द्यायचं? तुमच्या बायका? वा. ना तुम्ही सांगा, सारखं सारखं जर बोलावलं तर माझा प्रपंच होईल का? कसं आई होईल? बापाला कळायला पाहिजे ना तिच्या. 3 वेळा जर यायचं आठवड्यात, सारखं फोन करायचा दिवस रात्र. माझी पोरगी हा, कशी नाही, आहे? माझी त्यांचं पोरगी- साहजिक आहे, त्यांना कोणी नाही, एकटीच येते. हा नाही माझी पण बहीण आहे ना एकटी, राहती ना ती येते डायरेक्ट अहो, पण सांगू. तुम्हाला भाऊ, तिला भाऊ आहे तुम्ही, तिला कोण त्यांना कोण आहे म्हणून ते बोलत आहे. एक काम करा, ही तिकडं तुम्हाला जोपर्यंत ठेवायची तेवर ठेवा, मी जातो माझा मी. बघा आता हे नाना पटते का बोल? पाहुणे ह्यासाठी लग्न लावून दिले ऐका, का? ऐका. त्यांच्या टाइम आहे, त्यांना एकच मुलगी, बरोबर? माझं एक म्हणणं आहे. ऐका मग तुमचं काही म्हणणं असू द्या, पण शेवटी त्यांना एकच लेकरू असल्यामुळे ती काय नाही, करतात, नाही, काही ऐक. जरी काम निघालं तर फोन करतात, बोलून तिथे ऐका, घेतात. ह्यांचं काय म्हणणं आहे मला ऐकूच द्या आता. माझं एक म्हणणं आहे हा. की यांनी सणासुदीला बोलवा तिला, हा. मध्ये आधी ती येणार नाही, हा. आणि नसलं जमत तर तुमचा मार्ग तुम्हाला, माझा मार्ग मला. नाही आणि मी तुम्हाला ऐका शिव्या ऐका दिल्या नव्हत्या. नाही ऐका माझं ऐका. सणासुदीच्या आधीच आम्ही कुठं मध्येच मेलो, मग काय करायचं? आम्ही आहे ना नाही आता तर म्हणतात ती येणारच नाही, फक्त सणासुदीला बरं बोलवायचं. असतं का ही बोल? कुठली ही काय पद्धत आहे पद्धत आहे बोलण्याची? बोलायची? ही नाही, पद्धत आहे का पाहुणं, बोलणं? पाहुणं. एक सांगते काही मी, गोष्टी कोणाचा तुम्हाला भरोसा नाही. जेवढं त्यांना सहकार्य करता येईल तेवढं करा, आणि तुम्ही बी ना सहकार्य घेत आणि प्रमाणात. अहो पण तिथे आम्ही लग्नाच्या वेळेसच सांगितलं होतं आम्हाला एकुलती एक पोरगी, पोर नाही. तुम्हीच आमचं पोरग, आमच्या दुखा सुखाला तुम्हाला यावंच लागल. शेवटी ज्याने तुम्हाला बी मुलगा मानलाय ती बी मुलगीची. नाही ऐका त्यांच्या टाइम आहे, तुमच्या नाही, हे विषय सोडून द्या. हा हा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. जर जावाय रा माझी आई बाप तिकडं भीक मागायला लाव का तिकडं, जसं ह्यांना यांची पोरगी प्रिय आहे तसे मला माझी आई बाप आहे का नाही? आहे ना, आहे ना, आपल्या आई बाबाची पण माझी आई कधी फोन करीत नाही तिच्या लेकीला. ऐका वेळा आम्हाला, येते. ऐका तुम्ही हाय, तुम्हाला कळवळा येते का नाही तुमच्या आईची? मग तिला पण येत असेल, आम्हाला बी येत असेल ना. अहो, नऊ जाऊ महिने- दे, आता हे गैरसमजातून आहे ना लय मोठा विषय घडला येऊ, आणि तुम्ही हटकून घडवला एवढं मला कळत.
पण हे हटकून झालंय तुम्ही सांगायचं हटकून काढायला जाऊ द्या. विषय. आता ते- ये बाबा. पुरी कुण बाईला शिवाय द्यायला लावल्या नाही काय विषय? नाही त्यांना तेच करायचं होतं. तुम्ही जर मला सांगितलं असतं ना तुझ्या आईचा फोन आहे, मी कशाला शिव्या दिल्या असत्या. मला काय म्हणायचं नाना अय, अरे, ए, काय आता घ्यायला काय राहिलं शिल्लक? अरे हे तुमच्याच नवऱ्याने सांगितलं काय करायचं कुठं नाही. आता ते विचारावं काय घालता गरीब रे कामांना. एक काम करा ना एक नंबर आहे हा एक नंबर आहे ना एक नंबर आहे ना सासरा पोरगी तुम्ही इथं राहा अगं, मग मी ठीक आहे. जाते मी आपल्या नाही, तीर्थाला नाही, जाते अगं, नाही. नाही माझा जर काटा चिमटा असेल मीच जर वाईट असेल ना तर मी राहतच नाही अगं, तुमच्या तसं मनासारखं नाही. होऊ द्या तसं नाही, नाही. काय केलं असं काय- कोणी? कसं असतं माहितीये का की तू जी 15 दिवसाला पोरीला इथं बोलून घेते त्यांचा पण संसार होऊन दे ना. पण आता मी बोलवलं होतं का नाही, कोणी मान्य आहे की सांगितलं होतं आता हे होतं म्हणून कार्यक्रम होता म्हणून तू बोलवलं पण कसं आहे त्यांचा पण संसार आहे त्यांचा पण चांगला आनंद झाला तर त्या गोष्टीत आपल्याला आनंद आहे ना. पण काय केलं माहिती का ना आता जावांची नाही ती मनातलं सांगितलं ना सगळं. सांगितलं पण इथून पुढं जावं तुम्ही बघायचं की नाही म्हणायचं ना बघायचं. तो आम्हीच लावलं खूप भांडवतो म्हणून. अरे काय शान हिरो आहे तू चला ये तिथे या शेजारी यांच्याकडून चला शिका. हा. आणि वर राग लावायचे. अरे नवरा बायको दोन्ही चापरे बायको भांडत तीन नवरा गुडी गुडी मारले तीन जावं त्याच्याहून मी बाप भाऊ, एक रे बाप. नंबर खानदान आहे रे तुमचं चला जमलं तर राहा का तुम्ही मी तर राहतच नसते अगं, आई ना, ऐक, आई, आई. अगं, जावई.